नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वच दिव्यांग लाभार्थ्यांचे या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे। संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकरिता हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। पण आजच्या या व्हिडिओमधून संजय गांधी निराधार योजनेविषयी माहिती न देता आज वेगळी माहिती मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, ही माहिती अत्यंत महत्त्वाची आणि तुमच्या कामाची ही माहिती आहे आणि उपयोगी पडेल अशी ही योजना आहे। तर काय आहे ही अपडेट किंवा ही योजना कुठली आहे आणि कसली आहे आणि या योजनेमध्ये कोणकोणते लाभार्थी पात्र होऊ शकतात आणि याकरिता काय डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे आणि कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला हे फॉर्म अप्लाय करायचे आहेत, कशा पद्धतीने हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे, याकरिता अट काय आहे आणि हा जो फॉर्म आहे ऑनलाइन केल्याच्या नंतर पीडीएफ तुमच्या हाती येईल, ती पीडीएफ तुम्हाला घेऊन कुठे जायचं आहे आणि कशाकरिता ही योजना आहे, या सर्वच माहितीविषयी आज या व्हिडिओमधून मी तुम्हाला माहिती देणार आहे। जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा। व्हिडिओला लाईक करण्याकरिता पैसा लागत नाही आणि सोबतच सबस्क्राइब करण्याकरिता सुद्धा 1 रुपया सुद्धा लागत नाही। तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ तर बघता पण व्हिडिओला लाईक करायला विसरता, शेअर तर अजिबात कुणीही करत नाही। तुम्ही शेअर करा अथवा करू नका, पण विनंती आहे की व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा, चॅनल सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील। बघा मित्रांनो, दिव्यांग लाभार्थ्यांनी 5% शेष योजनेचा लाभ घ्यावा, समाज कल्याण अधिकारी नांदेड यांचे आवाहन आहे। मित्रांनो, तर तुम्हाला समजलंच असेल की कशाविषयी मी तुम्हाला बोलतोय। जे लोक दिव्यांग आहेत आणि ज्या लोकांना समाज कल्याण जिल्हा परिषद कडून जे 5% निधी दिले जाते, त्या निधीचा तुम्हाला इथे फायदा मिळणार आहे आणि तुम्ही फायदा घेऊ शकणार आहात। मित्रांनो, तर याकरिता तुम्हाला काय करायचं आहे बघा, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र अहुवाद साहेबांनी आवाहन केलेले आहे की जिल्ह्यातील जे दिव्यांग लाभार्थी आहेत, सोबतच ग्रामीण व मागास वर्गीय जे लोक आहेत, पुनर्वसन, या सर्वच लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर तुम्हाला करायचं काय आहे बघा मित्रांनो, हा जो आदेश सत्येंद्र अहुवाद साहेबांनी दिलेला आहे, हा आदेश 26 सप्टेंबर 2025 वार शुक्रवार या दिवशी सर्वच नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे की या योजनेतल्या लाभार्थ्यांनी या 5% निधी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। समाज कल्याण अधिकारी आहेत हे, समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद नांदेड। तर बघा मित्रांनो, याकरिता तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत, हे डॉक्युमेंट आपण सर्वप्रथम बघूया। तर बघा मित्रांनो, याकरिता तुम्हाला जे काही कागदपत्र लागणार आहेत ते पुढील प्रमाणे आहेत। अर्जदाराचा फोटो अलीकडे काढलेला आणि स्पष्ट असावा, त्यानंतर दिव्यांगाचे प्रमाणपत्र वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दिलेलं ऑनलाइन डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे। कोणतं? डिसॅबिलिटी सर्टिफिकेट। नंबर 3 आहे यूडीआयडी कार्ड। नंबर 4 रहिवासी प्रमाणपत्र ग्रामपंचायत किंवा तहसील कार्यालयाकडून काढलेला असावा। त्यानंतर आहे बँकेचे पासबुक आणि आयएफएससी कोड स्पष्टपणे लिहिलेला असावा। पुढचं डॉक्युमेंट आहे मित्रांनो आधार कार्ड, ठीक आहे, आधार कार्ड सुद्धा आवश्यक आहे। त्यानंतर आहे मित्रांनो राशन कार्ड। राशन कार्ड स्थिती दाखवण्याकरिता, म्हणजे कुटुंबात एकूण व्यक्ती किती आहेत याकरिता राशन कार्ड असणं गरजेचं आहे। तहसील कार्यालयाकडून काढलेला उत्पन्न दाखला, जातीचा दाखला आणि ओळख प्रमाणपत्र म्हणून मतदान कार्ड आणि पॅन कार्ड असणं गरजेचं आहे।
कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत बघा. नंबर 1 फोटो, नंबर 2 UDID सर्टिफिकेट, नंबर 3 अपंगत्वाचे प्रमाणपत्र, नंबर 4 बँकेचे पासबुक स्पष्ट अक्षरात IFSC कोड लिहिलेला, नंबर 5 आहे आदिवास म्हणजेच रहिवासी दाखला, नंबर 6 आहे राशन कार्ड, नंबर 7 उत्पन्न दाखला, नंबर 8 आणि 9 मतदान कार्ड आणि पॅन कार्ड असणं गरजेचं आहे. हे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत. मग हा फॉर्म तुम्हाला भरायचा कुठे आहे तर मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे आणि फॉर्म भरून झाल्याच्या नंतर याची प्रत काढून घ्यायची आहे. म्हणजे PDF स्वरूपात असेल किंवा झेरॉक्स स्वरूपामध्ये असेल ती प्रिंट तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि त्या प्रिंटला जे सांगितलेले डॉक्युमेंट्स आहेत सॉरी त्यामध्ये एक राहूनच गेलं होतं जातीचा दाखला सुद्धा तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे. तर हे सर्व डॉक्युमेंट्स या फॉर्मला जोडायचे आहेत आणि हा फॉर्म जो आहे तुमच्या जवळच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये द्यायचा आहे. आवक जावक विभागामध्ये हा फॉर्म तुम्हाला सुपूर्द करायचा आहे. म्हणजेच तिथे जो कोणी अधिकारी असेल तो अधिकारी तुमचे हे सगळे डॉक्युमेंट घेऊन स्कॅन करेल आणि अपलोड करून देईल. मग याकरिता अट काय आहे याकरिता अट कुठलीही नाही. यामध्ये फक्त अट एकच आहे की सगळे डॉक्युमेंट असणे आणि अर्जदार हा दिव्यांगासोबतच महाराष्ट्राचा रहिवासी असावा ही अट आहे. मग या योजनेचा लाभ कोणकोणते लाभार्थी घेऊ शकतात तर मित्रांनो ही जी योजना आहे या योजनेमध्ये दिव्यांग लाभार्थीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मग ते ग्रामीण भागातले असतील शहरातले असतील आहे का नाही नगरपालिका महानगरपालिकेचे हे सर्वच लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आणि पात्रता काय आहे बघा मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्रता असणं म्हणजेच अपंगत्वाचे सगळे डॉक्युमेंट्स जे असतात ऑनलाईन कोणकोणते अपंगत्वाचे प्रमाणपत्र UDID कार्ड हे तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. आणि ही जी योजना आहे या योजनेमध्ये लाभ देण्याचा प्रकार कसा आहे म्हणजे पद्धत कशा पद्धतीने या योजनेचा लाभ दिला जातो तर यामध्ये 40% किंवा 40हून अधिक अपंगत्व असलेले लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. पण 100 ते 40 अशा उतरत्या क्रमाने योजनेच्या लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच प्राधान्य त्या लोकांना सर्वप्रथम देण्यात येईल जे लोक 100% अपंग आहेत अशाच लाभार्थ्यांना सर्वप्रथम लाभ मिळेल. मग खाली खाली येत जाईल. कोणी 100 असतील कोणी 90 असेल कोणी 80 असेल कोणी 70 असेल कोणी 50 कोणी 60 कोणी 40 तर उतरत्या क्रमानुसार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि या अर्जाची जी शेवटची तारीख आहे मित्रांनो 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत तुम्हाला अर्ज ऑनलाईन करता येईल. तर 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स सर्व तयार करून या योजनेचा लाभ घ्या. व्हिडिओ कसा वाटला याविषयी कळवायला विसरू नका. पण ही योजना फक्त नांदेड जिल्ह्यासाठीच मर्यादित आहे का तर मित्रांनो मी माहिती काढली असता नांदेड सोबतच सिंधुदुर्ग धुळे उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव नांदेड अशा 4 ते 5 जिल्ह्याकरिता ही योजना सध्या सुरू आहे. जर तुम्ही इतर जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या जिल्हा परिषद कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही चौकशी करू शकता किंवा तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता अथवा आपल्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही ही माहिती
मिळवू शकता। जर तुम्ही इतर जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत असाल तर खाली कमेंट करा तुमच्या जिल्ह्याकरिता ही योजना आहे किंवा नाही याविषयी माहिती मी तुम्हाला नक्कीच देईन। तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ। मी भेटतोय का नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत मला द्या रजा। जय हिंद, जय महाराष्ट्र। Zero faces.